नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांदा बटाटा विभागात कामबंद आंदोलन, मार्केट यार्ड कामगार युनियनचा इशारा. अन्यथा कशामुळे एकंदरीतच या ठिकाणी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा का या ठिकाणी बघितलं तर कांदा बटाटा कामगार विभागाने घेतला, त्या संदर्भातील जाणून घेत आहोत महत्त्वाची बातमी. संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तर चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. करू शकता. पुणे गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा बटाटा विभागात नायलॉनच्या पिशवीतून अतिरिक्त शेतमाल पाठवण्यात येत आहे. एका पिशवीत 50 किलोपेक्षा जास्त कांदा बटाटा पाठवण्यात येत असल्याने हमाल कामगारांना शारीरिक व्याधी जडली आहे. पिशवीत 50 किलोपेक्षा जास्त शेतमाल पाठवण्यात येत असल्याने त्यावर निर्बंध घालण्याची मागणी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे केली आहे. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी न केल्यास 2 मे पासून कांदा बटाटा विभागात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नागरे, सचिव विशाल केकाने यांनी पुणे, माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळांच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे. गेल्या काही महिन्यापासून कांदा बटाटा विभागात पाठवण्यात येणाऱ्या नायलॉन पिशवीत 50 किलोपेक्षा जास्त शेतमाल पाठवण्यात येत आहे. साधारणपणे एका पिशवीत 70 ते 75 किलो कांदा बटाटा भरण्यात येत आहे. पिशवीतून वाहतूक करताना तसेच वजन काट्यावर मोजमाप करताना कामगारांचे बोटे कापली जातात. तसेच पिशवीला लागलेले हुक निसटून दुखापत होण्याच्या घटना वाढीस लागल्यामुळे या ठिकाणी वाढ लागल्या आहेत. नायलॉन पिशवीतून हुक लागल्यानंतर ती फाटते, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अतिरिक्त वजनामुळे गाळा आणि टोळीतील कामगारांचे मणके आणि गुडघ्याची दुखापत होत आहे. अशा प्रकारचे या निर्णयामुळे जर बंद केले नाही तर अन्यथा कांदा बटाटा कामगार या ठिकाणी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धन्यवाद. लाईक धन्यवाद.